नमस्कार मंडळी. कुंभ राशीच्या जातकांनो, 10 जुलै नंतरचा काळ साधासुधा नाही. कारण ज्योतिषशास्त्रानुसार तुमच्या आयुष्यात अशी एक घटना घडणार आहे जी तुमचं संपूर्ण नशीब बदलून टाकू शकते. तुम्ही अनेक दिवसापासून ज्या गोष्टीची वाट पाहत आहात, ज्या स्वप्नांसाठी तुम्ही संघर्ष करत आहात, त्या स्वप्नांना आता नवी दिशा मिळण्याचे संकेत दिसत आहे. मंडळी, कधी कधी आयुष्यात एक दिवस, एकच घटना, एकच व्यक्ती संपूर्ण जीवन बदलून टाकतं आणि कुंभ राशीच्या लोकांसाठी तसाच काळ आता सुरू होत आहे. जर तुम्ही गेल्या काही महिन्यात खूप दुःखी, तणाव, आर्थिक अडचणी, विश्वासघात किंवा अपयश अनुभवले असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप खास आहे. कारण ग्रहाची स्थिती सांगते की तुमच्या जीवनातील आधार आता हळूहळू दूर होणार आहे. मंडळी, 10 जुलैनंतर अचानक एखादी शुभ बातमी मिळू शकते. तुमच्या हातातून निसटलेली संधी पुन्हा तुमच्याकडे येऊ शकते. अनेक दिवसापासून अडकलेले काम पूर्ण होऊ शकते. एखादी व्यक्ती तुमच्या मदतीला धावून येऊ शकते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे आता उघडण्यास सुरू होणार आहे. पण मंडळी, या काळात तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल. नशीब बदलते, पण त्यासाठी स्वतःवर विश्वास ठेवणे खूप गरजेचे असते. अनेक वेळा आपण हार मानतो आणि त्याच वेळी यश आपल्यापासून फक्त एक पाऊल दूर असतं. कुंभ राशीच्या जातकांनो, स्वभावाने खूप बुद्धिमान, मेहनती, इतरांना मदत करणारे असतात. पण अनेक वेळा तुमच्या चांगुलपणाचा लोक गैरफायदा घेतात. तुम्ही लोकांसाठी खूप काही करता, पण गरज पडल्यावर काही लोक तुमची साथ सोडून जातात. जर तुमच्या आयुष्यात असे काही घडले असेल तर चिंता करू नका, कारण आता परमेश्वर तुमच्या मेहनतीचे फळ देण्याच्या तयारीत आहे. मंडळी, 10 जुलैनंतर तुमच्या जीवनात 3 मोठे बदल होऊ शकतात. पहिला बदल, आर्थिक परिस्थिती सुधारणा. दुसरा बदल, एखादी मोठी संधी तुमच्या दारातून येऊ शकते. आणि तिसरा बदल म्हणजे तुमच्या आयुष्यातील एक महत्त्वाची व्यक्ती तुमचं नशीब बदलण्याचे कारण बनू शकते. हो मंडळी, पण आता या काळात एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा. कोणावरही डोळे बंद करून विश्वास ठेवू नका, कारण ग्रह सांगत आहे की तुमच्या आसपास काही लोक असे आहेत जे तुमच्या प्रगतीमुळे अस्तव्यस्त आहेत. म्हणून हा काळ जितका शुभ आहे तितका सावध राहण्याचा देखील आहे. मंडळी, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला एक असा छोटा उपाय सांगणार आहे जो तुमच्या आयुष्यातील शुभ घटना आणखी वेगाने घडवू शकतो. आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी एखादा संकेत ठरू शकतो. कदाचित परमेश्वर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून काही सांगू इच्छित आहे. म्हणून मन शांत ठेवा, श्रद्धा ठेवा, शेवटपर्यंत आमच्या सोबत राहा. जर तुम्ही खरे कुंभ राशीचे असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. पाहूया किती भक्त या व्हिडिओ सोबत जोडले गेले आहेत. चला तर मग जाणून घेऊया 10 जुलैनंतर कुंभ राशीच्या आयुष्यात नेमकी कोणती मोठी घटना घडणार आहे आणि नशिबाचा कसा खेळ पूर्णपणे बदलणार आहे. चला तर मंडळी, जाणून घेऊ. आता आपण त्या महत्त्वाच्या गोष्टीबद्दल बोलणार आहोत ज्याची कुंभ राशीचे लोक खूप दिवसापासून वाट पाहत आहेत. 10 जुलैनंतर तुमच्या जीवनात नशिबाचे बंद दरवाजे हळूहळू उघडण्यास सुरुवात होणार आहे. गेल्या काही महिन्यातून तुम्ही खूप संघर्ष केला आहे. किती वेळा तुम्हाला असं वाटले की माझ्या आयुष्यात काही चांगले होणार नाही, मेहनत करूनही यश मिळणार नाही, अपेक्षित पैसा मिळत नव्हता, पण अनेक कर्म अर्धवट राहिली होती. पण मंडळी, प्रत्येक अंधाऱ्या रात्रीनंतर सकाळ होते. तसे तुमच्या जीवनातही आता उजेडाची वेळ सुरू होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहाची स्थिती अशी तयार होते, तुमच्या नशिबाला नवीन दिशा मिळू शकते. अनेक दिवसापासून अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. सरकारी कामे, कागदपत्र किंवा जुने वादी मिटवण्याचे संकेत आहे. काही लोकांना अचानक नोकरीची चांगली चाहूल मिळेल. काही लोकांना अनेक नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करावा लागेल. त्यासाठी हा काळ खूप शुभ ठरणार आहे. मंडळी, तुम्हाला एखाद्या व्यक्तीकडून अनपेक्षित मदत मिळू शकते. जी व्यक्ती तुम्हाला पुढे जाण्याचा मार्ग दाखवेल, तुमचा आत्मविश्वास वाढवेल आणि तुमच्या आयुष्यात नवीन आशा निर्माण करेल. तुमच्या मनात बऱ्याच दिवसापासून एक स्वप्न आहे. काहींना स्वतःचे घर हवे, काहींना आर्थिक स्थिरता आणि काहींना फक्त मन शांत हवे. 10 जुलैनंतर या इच्छा पूर्ण होण्याचे संकेत दिसत आहे. मात्र मंडळी, या काळात एक गोष्ट लक्षात ठेवा. संधी तुमच्या दारात येईल, पण ती ओळखण्याची जबाबदारी तुमची असेल. अनेक वेळा परमेश्वर आपल्याला योग्य मार्ग दाखवतो,
पण आपण भीतीमुळे किंवा नकारात्मक विचारामुळे ती संधी गमावतो. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी घाबरू नका. एखादी मोठी जबाबदारी स्वीकारण्याची वेळ आली तर मागे हटू नका, कारण मंडळी, नशीब त्या बाजूने उभे राहते जे धाडस करतात. कुंभ राशीच्या काही जातकांना आजचा प्रवासाचा योगही येऊ शकतो. हा प्रवास त्यांच्यासाठी अत्यंत लाभदायक ठरेल. काहींना नवीन ओळख मिळेल तर काहींना या प्रवासातून आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. एक गोष्ट निश्चित आहे, 10 जुलैनंतर तुमच्या जीवनात काहीतरी मोठं घडणार. कदाचित ती लहान वाटेल गोष्ट, पण तिचा परिणाम पुढील अनेक वर्षांपर्यंत तुमच्या आयुष्यावर दिसून येईल. म्हणून मंडळी, निराश होऊ नका. तुमच्या प्रार्थना ऐकल्या जात आहेत. तुमच्या मेहनतीचे फळ मिळण्याची वेळ आता जवळ आली आहे. जर तुम्ही तुमच्या आयुष्यात मोठी बदलाची वाट पाहत असाल तर मनापासून जय श्री स्वामी समर्थ लिहा आणि विश्वास ठेवा, तुमच्या नशिबाची नवीन सुरुवात आता होणार. मित्रांनो, आता आपण त्या विषयाबद्दल बोलणार आहोत ज्याची प्रत्येक व्यक्ती आतुरतेने वाट पाहत असते, ती म्हणजे धन, पैसा, आर्थिक प्रगती. कुंभ राशीच्या जातकांनो, 10 जुलैच्या आर्थिक बाबत एक मोठा बदल घडण्याचे संकेत दिसत आहे. अनेक दिवसापासून पैशाची अडचण, कर्जाचा ताण, अडकलेला व्यवहार किंवा सतत वाढणारे खर्च यामुळे तुम्ही मानसिक तणावात असाल, पण आता परिस्थिती हळूहळू तुमच्या बाजूने वळू लागणार आहे. मंडळी, ग्रहाची स्थिती सांगते की तुमच्या आयुष्यात अचानक धन लाभाचा योग तयार होत आहे. हा धनलाभ वेगवेगळ्या मार्गांनी तुमच्याकडे येऊ शकतो. काही लोकांनी जुने अडकलेले पैसे परत मिळू शकतात. काहींना नवीन नोकरीतून जास्त पगार मिळू शकतो. काही लोकांना व्यवसायात अचानक मोठी ऑर्डर किंवा नवीन ग्राहक मिळण्याची शक्यता आहे. ज्यांनी अनेक वर्षापासून काही गुंतवणूक केली आहे त्यांना त्याचा फायदा मिळू शकतो. एखादा जुना व्यवहार अचानक तुमच्या फायद्याचा ठरू शकतो. मंडळी, एक गोष्ट लक्षात ठेवा, पैसा येण्यापूर्वी विश्व आपल्याला काही संकेत देत असते. अचानक नवीन संधी मिळणे, अनपेक्षित फोन येणे, एखादा जुना व्यक्ती भेट होणे किंवा एखादे बंद पडलेले काम पुन्हा सुरू होणे, हे सर्व शुभ मानले जातात. 10 जुलैनंतर तुमच्या जीवनात असे काही संकेत दिसू शकतात. काही कुंभ राशीच्या लोकांना मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीची दखल घेतली जाईल. जे लोक स्वतःचा व्यवसाय करतात त्यांना आर्थिक फायदा होण्याची शक्यता जास्त आहे. मात्र मंडळी, पैसा आला तर त्याचे योग्य नियोजन करणे हे खूप महत्त्वाचे असते. अनावश्यक खर्च टाळा. प्रत्येक संधीचा विचार करून निर्णय घ्या, कारण हा काळ तुम्हाला फक्त पैसा देणार नाही, तो आर्थिक स्थिरता देऊ शकतो. काही लोकांना नवीन घर, वाहन किंवा मौल्यवान वस्तू खरेदी करण्याची संधी मिळू शकते. काही लोकांच्या कुटुंबात आनंदाची बातमी येईल, त्यामुळे घरातील वातावरण सकारात्मक होईल. मंडळी, तुमच्या राशीवर परमेश्वराची विशेष कृपा होत असल्याचे संकेत दिसत आहे. म्हणून नकारात्मक विचार दूर करा. येणाऱ्या प्रत्येक संधीचे स्वागत करा. लक्षात ठेवा, तुमच्या मेहनतीचे फळ आता मिळण्यास सुरुवात होणार आहे. अनेक दिवसाचा संघर्ष आता हळूहळू संपत चालला आहे. जर तुम्ही सध्या आर्थिक अडचणीत असाल तर निराश होऊ नका, कारण तुमच्या आयुष्यातील आर्थिक परिवर्तनाचा काळ आता सुरू होत आहे. विश्वास ठेवा, संयम ठेवा, मेहनत करत राहा, कारण 10 जुलैनंतर तुमच्या जीवनात धन, यश, प्रगतीची नवीन दारे उघडण्याचे संकेत आहे. मंडळी, जर तुम्हाला वाटत असेल तुमच्या आयुष्यात आता चांगले दिवस येणार आहे तर कमेंटमध्ये एकदा श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत एक व्यक्ती खास कोण आहे जी तुमच्या आयुष्यात संपूर्ण मार्ग बदलू शकते. मंडळी, आयुष्यात काही लोक अचानक येतात, आपले संपूर्ण जीवन बदलून टाकतात. आपण कधी कल्पना केली नसेल, पण त्यात एक शब्दामुळे, खूप सल्ला किंवा एक मदतीमुळे आपल्या नशिबाला नवीन दिशा मिळते. कुंभ राशीच्या जातकांसाठी 10 जुलैनंतर एक विशेष योग तयार होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार तुमच्या आयुष्यात एक अशी व्यक्ती प्रवेश करू शकते जी तुमच्या संघर्षाचा शेवट, यशाची सुरुवात ठरू शकते. कदाचित तुमची जुनी मैत्रीण असेल, नातेवाईक असेल, कामाच्या संबंधित वरिष्ठ व्यक्ती असेल, एखादी अशी व्यक्ती असेल जिच्याशी तुमचा संपर्क बऱ्याच दिवसापासून तुटला आहे. मंडळी, अनेक वेळा परमेश्वर योग्य व्यक्तीला आपल्या आयुष्यात योग्य वेळी पाठवत असतो, पण आपण तिला ओळखू शकत नाही. 10 जुलैनंतर तुम्हाला एकदा अनपेक्षित फोन येऊ शकतो. एखाद्या जुन्या मित्राची भेट होऊ शकते. एखादी व्यक्ती तुमच्यासाठी नवीन नोकरी, व्यवसाय किंवा मोठ्या संधीचं दार उघडू शकते. विशेष म्हणजे ती व्यक्ती तुमच्या जीवनात
फक्त आर्थिक बदल आणणार नाही तर तुमचा आत्मविश्वासही वाढवेल. मंडळी, जर तुम्ही गेल्या काही दिवसापासून एकटेपणा अनुभवत असाल, लोकांनी तुमची साथ सोडली असेल, तर आता काळ बदलत आहे, कारण विश्व तुमच्या आयुष्यात योग्य लोकांना आणण्याची तयारी करत आहे. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, सर्व लोक तुमचे शुभचिंतक नसतात. तुमच्या आसपास काही लोक असेही आहे जे तुमच्या प्रगतीवर नाराज आहे. ते तुमचा उत्साह कमी करण्याचा प्रयत्न करू शकतात, म्हणून प्रत्येकावर लगेच विश्वास ठेवू नका. कोणालाही तुमची योजना संपूर्णपणे सांगू नका. तुमच्या यशाचे गुपित तुमच्या पाशी ठेवा, कारण अनेक वेळा आपल्या यशामागे सर्वात मोठा अडथळा बरेच लोक नसतात, तर आपल्या जवळचे लोक असतात. मंडळी, या काळात तुमची अंतःशक्ती खूप वाढणार आहे. कोण व्यक्ती तुमच्यासाठी चांगली आहे आणि कोणती व्यक्ती तुमच्यासाठी योग्य नाही, हे तुम्हाला स्वतः जाणवू लागेल. तुमच्या मनाचा आवाज ऐका. जर एखादी व्यक्तीबद्दल अचानक सकारात्मक भावना निर्माण होत असेल, तर त्या व्यक्तीला दुर्लक्ष करू नका, कारण कदाचित तीच व्यक्ती तुमच्या आयुष्यातील मोठ्या बदलाचे कारण ठरणार आहे. काही कुंभ राशीच्या अविवाहित लोकांच्या जीवनात नवीन प्रेमसंबंध सुरू होण्याचे संकेत आहेत. एखादी नवीन व्यक्ती तुमच्या जीवनात आनंद, प्रेम, स्थैर्य घेऊन येऊ शकते, आणि जे लोक आधीपासून नात्यात आहेत त्यांच्यासाठी नात्यामध्ये पुन्हा गोडवा निर्माण होईल. मंडळी, लक्षात ठेवा, प्रत्येक मोठ्या यशामागे कोणत्या ना कोणत्या व्यक्तीचा हात असतो, आणि तुमच्या जीवनातही अशी एक व्यक्ती येण्याची वेळ जवळ आली आहे. म्हणून मनाचे दरवाजे उघडे ठेवा, नवीन लोकांना भेटा, नवीन संधी स्वीकारा, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे परमेश्वरावर विश्वास ठेवा, कारण 10 जुलै नंतर तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा घटनेची सुरुवात कदाचित एका व्यक्तीपासून होणार आहे. जर तुम्हाला वाटत असेल तुमच्या आयुष्यात एखादी खास व्यक्तीबद्दल घडणार आहे, तर कमेंटमध्ये स्वामींची कृपा असे आहे नक्की लिहा. पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत प्रेम, कुटुंब, नातेसंबंध, कुंभ राशीच्या जीवनात कोणते मोठे बदल घडणार आहेत. मंडळी, पैसा, यश जितकं महत्त्वाचं असतं तितकं महत्त्वाचे असते आपले नातेसंबंध, कारण माणूस कितीही श्रीमंत असला तरी त्याच्या आयुष्यात प्रेम, आपुलकी, कुटुंबाचा आधार नसेल तर त्याचे सुख अपूर्ण राहील. मंडळी, कुंभ राशीच्या जातकांनो, 10 जुलै नंतर प्रेम आणि कुटुंब जीवनात अनेक सकारात्मक बदल घडण्याचे संकेत दिसत आहे. गेल्या काही दिवसापासून तुमच्या घरात तणाव, मतभेद किंवा गैरसमज निर्माण झाले असतील. काही लोकांना त्यांच्या जवळच्या व्यक्तीकडून अपेक्षित साथ मिळाली नसेल, तर काहींच्या नात्यात दुरावा निर्माण झाला असेल. पण मंडळी, आता परिस्थिती हळूहळू बदलणार आहे. ज्योतिषशास्त्र सांगतं की तुमच्या नात्यामध्ये पुन्हा गोडवा निर्माण होईल, घरातील वातावरण सकारात्मक होईल, अनेक दिवसापासून बंद असलेले संवाद पुन्हा सुरू होतील. जर तुमच्या एखाद्या जवळच्या व्यक्तीसोबत भांडण झाले असेल, तर त्या नात्यामध्ये पुन्हा सिमेंट होण्याची शक्यता आहे. मंडळी, कधी कधी एका छोट्या गैरसमजामुळे खूप मोठी नाती तुटतात, पण हा काळ तुम्हाला नाती जोडण्याची संधी देणार आहे. जे लोक प्रेम संबंधात आहेत त्यांच्यासाठी हा काळ खूप खास ठरू शकतो. तुमच्या नात्यामध्ये विश्वास वाढेल, जोडीदाराकडून सहकार्य मिळेल, अनेक दिवसापासून मनात असलेल्या गोष्टी एकमेकांसमोर मोकळेपणाने मांडण्याची संधी मिळेल. काही लोकांच्या नात्यात कुटुंबाची मान्यता मिळू शकते. विवाहाचे योगही काही जातकांच्या जीवनात तयार होत आहे. काही मंडळी, जे लोक अजूनही अविवाहित आहेत त्यांच्यासाठी हा काळ आश्चर्यचकित ठरू शकतो. अचानक एखादी व्यक्ती ओळख शकते. सुरुवातीला साधी मैत्री वाटणारी ही ओळख पुढे जाऊन तुमच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग बनू शकते. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणतीही नात्यामध्ये घाई निर्माण होऊ देऊ नका. प्रत्येक व्यक्तीला समजून घेण्याचा वेळ द्या, कारण खरी नाती ही विश्वासावर उभी नसतात. कुटुंबाच्या बाबतीत बोलायचं झालं तर घरात एखादे शुभ प्रसंग घडण्याचे संकेत आहेत. घरातील नवीन वस्तू येऊ शकते, एखाद्या सदस्याला यश मिळू शकते किंवा एखाद्या आनंद कार्यक्रम ठरू शकतो. ज्या लोकांच्या घरात सतत तणावाचे वातावरण आहे त्यांच्यासाठी आता शांततेचा काळ सुरू होऊ शकतो. मंडळी, आई वडिलांचे आशीर्वाद आणि घरातील ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन तुमच्यासाठी या काळात खूप महत्त्वाचे ठरणार आहे. त्यांच्या आशीर्वादामुळे अनेक अडथळे दूर होऊ शकतात. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या काळात तुमची भावनिक शक्ती वाढणार आहे. तुम्ही लोकांच्या भावना अधिक चांगल्या प्रकारे समजू शकाल, त्यामुळे तुमचं नातं आणखी मजबूत होईल. लक्षात ठेवा, नशीब बदलण्यापूर्वी आपल्या नात्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करते, आणि कुंभ राशीच्या जातकांसाठी अशीच सकारात्मक ऊर्जा आता तयार होत आहे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या आयुष्यात प्रेम, आनंद, नात्यामध्ये मोठा बदल
होणार आहे तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा, कारण पुढील आणि शेवटच्या भागात आपण जाणून घेणार आहोत एक खास उपाय जो तुमच्या जीवनात शुभ घटना आणखीन वेगाने घडवू शकतो. मंडळी, आता या सर्वात महत्त्वाच्या भागात आपण आलो आहोत, कारण व्यक्तीच्या मनात प्रश्न कोणता आहे, माझे नशीब आणखीन चांगले कसे होईल, माझ्या आयुष्यात अडथळे कसे दूर होतील. कुंभ राशीच्या जातकांनो, 10 जुलै नंतरचा काळ अत्यंत शुभ मानला गेला आहे. फळ आणखी वेगाने मिळू शकतं. मंडळी, पहिला उपाय म्हणजे दररोज सकाळी स्नान केल्यानंतर देवासमोर बसून ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करा. हा मंत्र तुमच्या मनातील नकारात्मक विचार दूर करेल, आत्मविश्वास वाढवेल आणि तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा करेल. दुसरा उपाय म्हणजे प्रत्येक शनिवारी गाईला पोळी आणि गूळ खाऊ घाला किंवा गरजू व्यक्तीला अन्नदान करा. दान केल्याने ग्रहदोष शांत होतात, जीवनात नवीन संधी मिळते. तिसरा उपाय म्हणजे घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा आशीर्वाद घ्या आणि खूप मोठी शक्ती असते. अनेक वेळा त्यांचे आशीर्वाद आपल्या नशिबाला नवीन दिशा देतात. मंडळी, या काळात काही शुभ संकेतही तुम्हाला मिळू शकतात. जर अचानक तुमचे अडकलेले काम पूर्ण झाले, एखादा जुना मित्र भेटला, अनपेक्षित आनंदाची बातमी मिळाली किंवा एखादी नवीन संधी तुमच्या दारात आली, तर समजून जा तुमच्या आयुष्यातील मोठ्या बदलाची सुरुवात झाली आहे. कधी कधी परमेश्वर आपल्याला छोटे संकेत देत असतो, पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. म्हणून प्रत्येक संधीचा आदर करा, प्रत्येक नवीन व्यक्तीकडे सकारात्मक नजरेने पहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा. मंडळी, तुम्ही खूप संघर्ष केला आहे आणि अनेक वेळा तुम्हाला एकटे वाटले, अनेकांनी तुमची साथ सोडली, अनेक वेळा डोळ्यात अश्रू आले, पण लक्षात ठेवा, संघर्ष केल्याशिवाय यशाची सुरुवात होत नाही. 10 जुलै नंतर तुमच्या जीवनात अशी घटना घडू शकते जी तुमच्या आयुष्याचा संपूर्ण बदल टाकू शकेल. काही लोकांना धनलाभ होईल, काही लोकांना नोकरी, यश, काहींना प्रेम, काहींना मन शांती मिळेल आणि काही लोकांच्या जीवनात इतका मोठा बदल होईल की ते स्वतः म्हणतील हे सर्व परमेश्वराच्या कृपेने झाले. मंडळी, परमेश्वर श्रद्धा ठेवा, मेहनत करा आणि येणाऱ्या प्रत्येक संधीचे स्वागत करा, कारण तुमच्या आयुष्यात सुवर्ण काळ आता सुरू होत आहे. जर तुम्ही खरं कुंभ राशीचे असाल तर स्वामी कृपेने विश्वास ठेवत असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि आपल्या स्वामी भक्ती शक्ती या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मंडळी, शेवटी एवढंच म्हणेन, परमेश्वर प्रत्येकाच्या आयुष्यात योग्य वेळी चमत्कार घडवतो. कदाचित तो चमत्कार तुमच्या आयुष्यात आता घडण्याची वेळ आली आहे. तर मंडळी, सर्वांना बाय. स्वस्त खा, मस्त राहा. मंडळी, अशाच नवनवीन राशी भविष्य पाहण्यासाठी स्वामी भक्ती शक्ती चॅनलला जोडून राहा. अशाच नवनवीन राशी भविष्याच्या व्हिडिओसाठी, नवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलचं बेल आयकॉन प्रेस करा. चला तर सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वस्त खा, मस्त राहा. मंडळी, बाय. उद्या भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.